तर कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे खरे कैवारी कोण? कांद्याला 15 रुपयांचा दर जाहीर करणारे सरकार की कांद्याच्या हमी भावासाठी रस्त्यावर उतरणारे विरोधक? कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे, दर मिळत नसल्यामुळे, इंधन दरवाढीमुळे की आणखी इतर कारणामुळे? आज चांदवडमध्ये कांद्यासाठी महाविकास आघाडीनं महाआक्रोश मोर्चा काढला आणि त्याला सरकारनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मात्र या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळामध्ये कांदा उत्पादकाला संकटातून बाहेर काढू शकतील हे मूळ प्रश्न मात्र बाजूला राहत आहेत का? बघूया. गळ्यात कांद्याच्या माळा आणि फडणवीस आणि मोदी सरकारच्या नावानं शिव्यांच्या लाख खोल्या. कांदा प्रश्नावरून सरकारला धारेवर धरण्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार याशिवाय विरोधी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिकच्या चांदवडमध्ये महाआक्रोश मोर्चा काढला. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरू झालेल्या मोर्चानं मुंबई आग्रा महामार्गावरून कूच केली. कांद्याला 3000 रुपये हमीभाव मिळावा आणि विकलेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान देण्यात यावं अशी महाआक्रोश मोर्चाची प्रमुख मागणी होती. या मोर्चामुळे मुंबई आग्रा महामार्गावर काही काळासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही जणांनी महामार्गावर टायर देखील जाळले. चांदवड चौफुलीजवळ मोर्चात सहभागी झालेले नेते आणि शेतकरी यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली. महाआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरून महाविकास आघाडीनं महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. घेतला जाणारा कांदा हाही व्यापाराचा घेतला जाणार आहे. सीट भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की, असा हे नालायक जे सरकार आहे. आमची मागणी आहे, हे जे बगलबच्चे कोण आहेत माहितीये का? हे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, त्यातून हे पोट भरतायत, नरं भरतायत. पण आमच्या शेतकऱ्याचं घर भरताय का? महिला उत्तर कुणीतरी दिलं पाहिजे म्हणून हे सर्व नेते या ठिकाणी आलेले आहेत. आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल. रोहित दादा, इथं थांबून चालणार नाही. आपल्याला मुंबईवर मंत्रालयावर पोहोचावं लागेल. मला वाटतं पुढचं आंदोलन मुंबईलाच आपल्याला करावं लागेल. महाविकास आघाडीच्या या मोर्चाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतलाय. 100% राजकीय आंदोलन आहे. म्हणजे कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत. पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते. हे आंदोलन आता यांना कुठलेही मुद्दे नाहीत आणि म्हणून हे आंदोलन हा स्टंट फोटोमध्ये येण्यासाठी आणि हे सगळं स्टंट आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये, UPA सरकारमध्ये देखील कांद्याने जनतेला रडवलं होतं, पण त्यांनी भाव वाढवून दिले नाहीत. परंतु राज्य आणि केंद्र सरकार मिळून 15 रुपये 80 पैशाने खरेदी होत आहे. उद्या बैठकीत देखील सकारात्मक निर्णय अमित शाह साहेब घेतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीची राज्य आणि केंद्र सरकार दोघंही आहे. तिकडे सरकारनं रब्बी हंगामातील कांदा खरेदीसाठी किमान आश्वासित किंमत 1235 रुपयांवरून 1580 रुपयांपर्यंत वाढवली आहे. शेतकऱ्याच्या संदर्भात राज्यातलं सरकार हे संवेदनशील आहेत. काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही.
आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो. तिकडे सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेच्या नेतृत्वात काँग्रेसनं कांदा प्रश्न आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं. यावेळी प्रणिती शिंदेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. मोदींच्या सगळ्या पॉलिसीमुळे कांदा ट्रक साठ्यांना आभारी गेले. त्यांच्यासमोर जसं ट्रम्प बोले तसं मोदी बोले. केवळ अदानीचे जे गुन्हे आहेत ते माफ करण्यासाठी ट्रम्पच्या आभारी गेले आणि आपला शेतकरी संकटात पडला. मात्र हे विमानात जाऊन मेलडी करत बसले आणि आमचा शेतकरी या संकटात पडला आहे. प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झालेल्या आहेत, पूर्वी आमदार होत्या. अपेक्षा आहे की अशा लोकांनी मॅच्युरिटीने बोललं पाहिजे. पण कोणी इमॅच्युरिटी दाखवली तर त्याला आपल्याला सांगा थोडी होतं. आता एवढी जर इमॅच्युरिटी असेल म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो, या संदर्भात जर भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचं स्थान दाखवेल. कांदा दराच्या प्रश्नावरून आंदोलन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. जे विरोधी बाकावर असतात ते सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरतात. जे सत्तेत असतात ते स्वतःला कांदा उत्पादकांचे कैवारी असल्याचा दावा करतात. मात्र कांद्याच्या दराचा प्रश्न कित्येक दशकांपासून जैसे थेच आहे आणि त्यावरचा तोडगा हा तात्पुरत्या स्वरूपाचा असूच शकत नाही. कांदा पिकाचा दर्जा, कांद्याचा सुरक्षित साठा आणि वाहतुकीसाठी योग्य यंत्रणा, कांद्यासाठी आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, मध्यस्थांचा कमीत कमी हस्तक्षेप या सगळ्या पातळींवर धोरणात्मक काम होणं गरजेचं आहे. सोलापूरहून आफताब शेखसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक.